महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वतीने आज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आंदोलन छेडण्यात आले। यावेळी महामार्ग रोखून हे आंदोलन करण्यात आले। शासनाने चालवलेल्या मनमानी व अन्यायकारक कायदा व नियमांच्या अंमलबजावणी विरोधात हे आंदोलन असल्याचे आंदोलकांनी सांगितले। यावेळी टेम्पो, ट्रक, ट्रेलर, टँकर, डंपर, बस इत्यादी सर्व चालक मालकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला। यावेळी कळंबोली व कामोठा पोलिसांच्या मध्यस्थीतीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले। पुढील आंदोलन आता आझाद मैदानावर होणार आहे। या ठिकाणी बेमुदत जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेच्या वतीने या कळंबोली आणि जंक्शनच्या बाजूला म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या समोर म्हणजे मॅगडीच्या समोर आम्ही हे आंदोलन करत आहोत। याच्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या आहेत, जे खोटे चलन मारले जातात आणि अनधिकृतपणे कुठेही आमची पार्किंग ची सुविधा नाही आहे किंवा अख्खा मुंबईभर इतका त्रास सुरू आहे, तर महाराष्ट्रभर हा सगळीकडे सगळ्यांना त्रास आहे। या संदर्भात आम्ही इथे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बंद करण्यात आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि यापुढे आमची जी प्रमुख मागणी आहे ती चलन आणि चलनच्या संदर्भात आहे। यापुढे आम्ही आता आझाद मैदानाकडे जाणार आहेत। आमची मुंबई बस मालक संघटना आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी यांच्या मार्फत असं मागणं आहे की हे जे बेकायदेशीर चलन मारले जातात प्रत्येक गाडीवाल्यावर हे रद्द व्हावेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आमची पार्किंगची समस्या आहे, आम्हाला पार्किंगमध्ये चलन मारले जातात, पार्किंगची कोणती सुविधा दिली जात नाही आणि चलन मारले जातात, ही पण आमची मागणी आहे। दुसऱ्या आमच्या गाड्यांना रेट्रोफिटिंग होतात, त्याच्याविषयी RTO आम्हाला वारंवार त्रास देत असते, ते रद्द व्हावेत, ही पण आमची मागणी आहे। याच्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही हा मुंबई पुणे रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारला जाग यावी म्हणून आम्ही आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहोत आणि जर का नाही जाग आली तर उद्यापासून आमच्या सगळ्या गाड्या बेमुदत संपावर जातील, याची सरकारने दखल घ्यावी। वाहतूकदारांचा आपल्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे। इथे बेकायदेशीरपणे ई चलनावर कारवाई केली जाते आणि वाहतूकदारांना माहीत पण पडत नाही की त्यांचा मागून फोटो काढला जातो, त्याच्यानंतर त्यांच्यावर मोबाईलवर मेसेज येतो। या प्रकारचा त्यांना ट्रॅफिकवाल्यांचा RTOचा खूप त्रास होतो। त्या संदर्भात आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि हे आंदोलन आम्ही आझाद मैदानापर्यंत जाणार आहोत। तिथे जे आज वरिष्ठांचा आदेश असेल त्यानुसार आम्ही आंदोलन पुढे घेऊ।